चला लक्ष द्या. तुम्हाला परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारतात याच्यावरती नजरेमध्ये ठेवायचं महत्त्वाचे काय असतील ते. जसं की काय बरं का, कॅल्शियम जो काही आहे हा इलिमेंट कोणत्या ओरपासून बनतो. तर काय आपल्याला माहीत होतं काय बरं का, एक जिप्सम माहीत होता बरोबर, एक जिप्सम माहीत होता. अजून कॅल्शियमसाठी जे काही ना आपल्याकडे अजून काय होतं बरं का, लाईमस्टोन होता राईट. तो जिप्सम लाईमस्टोन हे जे काही ना कॅल्शियमचे काय आहेत ओवर आहेत. तो कॅल्शियमचे ओवर इथं आता डोलामाईट टाकलेले, डोलामाईट, कॅल्साईट, जिप्सम, फ्लोरोस्पार. या फ्लोरोस्पारचा फॉर्म्युला लक्षात ठेवू द्या, CaF2 सगळ्यांचे फॉर्म्युले. जे आता बघा जिप्समचा फॉर्म्युला काय असतो रे, कॅल्शियम सल्फेट ट्वाईस H2O. आणि मग मी तुम्हाला विचारतो, तुम्ही मला उत्तर सांगा. जिप्समचा फॉर्म्युला कॅल्शियम सल्फेट जे CaSO4 डॉट ट्वाईस H2O आहे. तर PPPचा फॉर्म्युला काय, प्लास्टर ऑफ पॅरिस, POPचा फॉर्म्युला काय असतो सांगा बरं का. हाफ. या दोनच्या ठिकाणी हाफ असतो राईट. पुढे कॅल्शियम जो काही ना कॅल्साईट म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट जो काही आहे, कॅल्शियम कार्बोनेट ज्याला आपण चुना म्हणतो, कॅल्शियम कार्बोनेट ज्याला चुना किंवा खडू म्हणतो आपण राईट का. तो कॅल्शियम कार्बोनेटपासून कॅल्शियम आपल्याला भेटत असतो. कॅल्शियम कार्बोनेट ज्याला कॅल्साईट म्हणतो त्याच्यापासून पण कॅल्शियम भेटेल तुम्हाला. फ्लोरोस्पारपासून तुम्हाला कॅल्शियम भेटेल, जिप्समपासून तुम्हाला कॅल्शियम भेटेल. आणि डोलोमाईट बघा, डोलोमाईटचा फॉर्म्युला काय आहे, CaCO3 डॉट MgCO3. ओके, पुढे जाऊ. स्टॉन्टियम वगैरे तर बघून घ्या, स्टॉन्टियमचं एवढं काही खास नाही. कॉपरचं बघू. कॉपर कशापासून भेटत असतो बरं का, कुपराईटपासून. तो कुपराईट म्हणजे काय, Cu2O म्हणजे क्युपराईट. तो क्युपराईटपासून आपल्याला कॉपर भेटणार आहे. कॉपर पायराईट बघा, कॉपर पायराईट जो काही आहे, कॉपर फेरस वगैरे आहे दिसायला भेटत आहे. तो कॉपर पायराईट जो काही आहे, या कॉपर पायराईटला, जो कॉपर पायरेट आहे ना, त्या पायरेटला अजून दुसरा शब्द आहे, आपण बघणारे पुढे जाऊन. तो कॉपर पायरेट जे की ना त्याच्यापासून आपल्याला कॉपर भेटत असते. ओके. कॉपर ग्लास जो काही आहे, कॉपर ग्लास तो बघा, Cu2O याला कॉपराईट म्हणतो आपण, Cu2S याला कॉपर ग्लास म्हणतो आपण. कॉपर पायरेट कोणाला म्हणतो आपण, तो CuFeSe2S2 याला आपण कॉपर पायरेट म्हणत असतो. ओके. सिल्वर कशापासून, हॉर्न सिल्वर दॅट इज व्हॉट AgCl पासून भेटणारे. आणि रबी सिल्वर हे नावा लक्षामध्ये घ्या. गोल्ड कशापासून भेटत असतो, तो गोल्ड पण बघा, गोल्ड ॲक्च्युली आपल्या फ्री स्टेटमध्ये पण असतो, पण कधी कधी तो आपल्याला कंबाईन फॉर्ममध्ये पण सापडून जात असतो. कालवराईट और सिल्वराईटच्या फॉर्ममध्ये सापडणार. बेरियम दिला आहे. झिंक बघा, झिंक लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. झिंक ब्लेंडपासून भेटणारे. झिंक ऑक्साईड ज्याला झिंकसाईट म्हणतो आपण राईट का. नंतर कॅलामाइन झिंक कार्बोनेट तुम्हाला सांगितलं होतं मी, आता चालू कधीतरी मागे शिकवलं कॅलामाइन झिंक. तर मी तुम्हाला अगोदरच बोललो होतो, आपला कार्बन जो काही आहे तो कंबाईन फॉर्ममध्ये पण सापडतो. जसं की कॅलामाइन उदाहरण दिलं होतं, आठवते का तुम्हाला कॅलामाइन, तो झिंक कार्बोनेट होता राईट. तो झिंक कार्बोनेटपासून झिंक भेटतो. झिंक ऑक्साईड ज्याला झिंकसाईट म्हणतो त्याच्यापासून भेटतो. झिंक सल्फाईड ज्याला झिंक ब्लेंड म्हणतो त्याच्यापासून झिंक भेटत असतो. ही बात आपल्याला कन्फर्म आहे. नंतर मर्क्युरी कशापासून भेटत असतं, सिनेबार म्हणजे काय, Hg सल्फर. ओके. तो सिनेबार आपल्याला भेटत असतो मर्क्युरीपासून, आपलं सिनेबारपासून आपल्याला मर्क्युरी भेटत असतो. कॅसाराईट पण माहिती आहे ना आपल्याला, कॅसाराईटपासून टीन भेटत असते राईट का. नंतर PbS PbS इज नथिंग बट वॉट, अँटीमनी सल्फाईड समथिंग असेल, गॅलिना म्हणतो त्याला. त्याच्यापासून आपल्याला काय भेटतं, लीड भेटत असतं, लीड राईट. पुढे काय, आता एस बी म्हणजे काय बरं रे, एस बी म्हणजे अँटीमनी आहे. एस बी म्हणजे काय, अँटीमनी राईट. हे लीडला आपण काय म्हणतो, लीडला आपण शिसे म्हणत असतो. हे अँटीमनी आहे. तो अँटीमनी याच्यापासून भेटते. ओके, एवढं तर लक्षात राहणार नाही. आयनचं लक्षात ठेवा, हे आयनचे लक्षात ठेवा. तुम्हाला जे प्रिव्हियस इयरमध्ये क्वेश्चन विचारले ते परफेक्ट पाठ ठेवायचे तुम्ही, ठीक आहे. त्याच्यानुसार क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकतो. ओके, आता क्वेश्चनच बघूया, त्याच्यानुसार तुम्हाला अंदाज येऊन जाईल. मग दिलेल्या सगळ्या गोष्टी तुमच्या नजरेमध्ये ठेवल्या तर इनफ आहे. ओके, चला. आता तुम्हाला बोललो होतो बरं, काय बोललो होतो बरं का मी, आपला ॲल्युमिनियम अर्थच्या क्रस्टमध्ये कितवा नंबर लागतो बरं का, बाय वेट पर्सेंटेजमध्ये तुम्ही म्हणले तिसरा नंबर. तो तिसरा नंबर, एक नंबर असतो ऑक्सिजनचा, 2 नंबर असतो सिलिकॉनचा, तिसरा असतो आपला ॲल्युमिनियमचा, चौथा असतो याचा आयनचा. आणि कार्बनचं किती पर्सेंटेज असतं बरं का, 0.27% कार्बनचं असतं. आयनचं 5% आहे. ॲल्युमिनियमचं 8.1% आहे. मग परीक्षेमध्ये क्वेश्चन जर विचारला की ॲल्युमिनियम आपल्या पृथ्वीच्या क्रस्टमध्ये किती पर्सेंट सापडतो, तो 7 to 8%. ते सांगायचं 7 to 8% उत्तर द्यायचं. ओके. सिलिकॉन 27.7% आणि 46.6% जो काही आहे अर्थच्या क्रस्टमध्ये. आणि मला सांगा बरं का, वातावरणामध्ये ऑक्सिजन किती प्रमाणात सापडतो रे, तो वातावरणामध्ये ऑक्सिजन 21% सापडत असतो. ओके. आणि अर्थक्रस्टमध्ये किती, 46.6% सगळ्यात जास्त प्रमाणात सापडत असतो. ओके, अर्थक्रस्टमध्ये विचारले बरं का, वातावरणामध्ये नाही. ठीक आहे. तो 46, 27 क्रम. तुम्हाला जर क्रम विचारला तर ऑक्सिजन 1 नंबर, सिलिकॉन 2 नंबर, ॲल्युमिनियम 3 नंबर. पुढे जाऊ. आता उदाहरण आपण बघून घेऊ. चला, लिमोनाईटचा फॉर्म्युला काय आहे, लिमोनाईट लाईमस्टोन. लिमोनाईट बघा बरं कुठे दिसतोय का,
ओके. सो Fe2O3 राईट का. सो Fe2O3.3H2O जो काय आहे हा लिमोनाईटचा फॉर्म्युला आहे. हेमेटाईटचा फॉर्म्युला बघा, हेमेटाईटचा फॉर्म्युला Fe2O3 असतो फक्त, पण .3H2O जर का लावून दिला तर लिमोनाईट बनून जाईल. ठीक आहे. सो लक्षात ठेवा. तो हेमेटाईट जो काय आहे Fe2O3 आहे, लिमोनाईट जो काय आहे तो Fe2O3.3H2O आहे. लक्षात ठेवा हे सगळं. ठीक आहे. ट्वाइस Fe2O3 है ना. हां. तो ट्वाइस Fe2O3.3H2O राईट का, अशा पद्धतीने. मग आता हे ट्वाइस किंवा 3 एवढा जास्त इथला 3ला इम्पॉर्टंट आहे. आता बघू बरं का काय काय दिलं इथं. आता कोणता फॉर्म्युला बसतो आहे लिमोनाईट या लोखंडाच्या धातुकाचे रेणू फॉर्म्युले सांगा. तर आता काय येईल बरं का, Fe3O4 येईल का रे. Fe तो नाही येणार. हा बघा बरं का उत्तर काय दिलं याचं उत्तर 1 नंबर आहे ना ते. हां 1 नंबर. थांब, इथून किती क्वेश्चन आहेत, 10. याचे उत्तर हां 1चं 3 उत्तर दिले. सो FeOOH FeO ते बनवतील, तुम्हाला मी अगोदर बोललो ते असं फोडून दाखवतील ते, अशा पद्धतीने आहे बरं का. आता बघा बरं का येते का काही. FeOOH असं दाखवत आहेत ते लिमोनाईटचं. चेक करा याच्यावरती गुगलवरती बघा बरं का. लिमोनाईटचा फॉर्म्युला काय आहे. Fe2O3 हा तर झाला हेमेटाईट, हा हेमेटाईट झाला गड्या, राईट की नाही. Fe2O3 म्हणजे हेमेटाईट झाला. आता लिमोनाईट जो काय आहे हा लिमोनाईटचा फॉर्म्युला FeO into NH2O. N2NH2 ना, म्हणजे बरोबर आहे. मग हे बघा Fe.NH2 असं आहे ते, बरोबर का, असं आहे का. FeO. ओके. FeO.NH2 अशा पद्धतीने का ते. सो FeO.OH इथं OH केलं आहे, इथं H2O पाहिजे होता ॲक्च्युली. ठीक आहे. तो FeO लिहून घ्या सगळ्यांनी. FeO.NH2O याच्यामध्ये 3 टाकायचा, असं काहीतरी दिसायला भेटेल तुम्हाला. ठीक आहे. तो FeO. आहे ना. हां हॅलो. सॉरी. हां FeO.NH2O जो काय आहे लक्षामध्ये ठेवा, लिमोनाईटचा फॉर्म्युला याच्यावरून तुम्हाला तयार करता यायला पाहिजे. ठीक आहे. तर पुढे अमलगममध्ये नितांत आवश्यकता काय असते. अमलगममध्ये काय रेड का, तो पारा मीन्स व्हॉट, मर्क्युरी. तो मर्क्युरी जरुरी आहे अमलगममध्ये. पुढीलपैकी काय सोन्यासारखे दिसते म्हणून त्याला फुल्स गोल्ड, मूर्खाचे सोने असे म्हटले जाते. तो मूर्खाचे सोने जे काही आहेत ना पायराईटला म्हणतात. कोणाला म्हणतात, पायराईटला. इथं माहिती दिली मी सगळ्यात खाली, तो सगळ्यात खाली माहिती दिलेली आहे. कुठे गेला तो. हां. सो फुल्स गोल्ड इज टेक्निकली नोन ॲज अ पायराईट ऑर आयरन सल्फाईड. आयरन सल्फाईड किंवा त्याला तुम्ही काय म्हणतात पायराईट. आणि पायराईटचा फॉर्म्युला काय आहे ती दिलं FeS2 समथिंग. ठीक आहे. तो पायराईट जो काय आहे त्या पायराईट जो काय आहे सोन्यासारखा दिसतो. तो पायराईट जो काय आहे तो सोन्यासारखा दिसतो, त्यामुळे आपण काय म्हणत असतो त्याला फुल्स गोल्ड म्हणत असतो. फुल्स गोल्ड. ठीक आहे. सो देअरफॉर याचं उत्तर आहे 4, ऑप्शन 4. तो ठीक आहे. ऑप्शन 4 पायरेट. लक्षात ठेवा हे पायरेट. पुढे जाऊया. पृथ्वीच्या भूपृष्ठभागावर ॲल्युमिनियम हा धातू शेकडा किती प्रमाणात आढळतो. किती प्रमाणात आढळतो रे. 7 ते 8%. राईट का. 7 पॉईंट समथिंग आपण बोललेलो आहोत. पुढे जाऊ. ॲल्युमिनियमचा ओअर धातूपाषाण म्हणजे ओअर Al2O3.2SiO2.2H2O आहे. राईट का. तुम्हाला जरा प्रश्न पडेल की नेमकं काय आहे बघ. ठीक आहे. नेमकं काय आहे आपण बघू. आपलं काय बरं का ॲल्युमिनियमचा धातूपाषाण कोणता आहे आपण हा शिकलेलो आहोत Al2O3.NH2 बरोबर की नाही रे. Al2O3.NO2 राईट का. आणि नंतर आपण याचं पण बघितलं लोखंडाचं, राईट का. आयनचं काय बघितलं FeO.NH2 याला लिमोनाईट म्हणतो आपण. Fe2O3 याला हेमेटाईट म्हणतो. लक्षात ठेवून घ्यायचं आहे. तर हे बॉक्साईट आलं. बॉक्साईटचा फॉर्म्युला तो पाहिजे होता, पण याच्यामध्ये सिलिका ॲड करून दिले, राईट का ना. तो सिलिका वगैरे ॲड करून दिले. सो ॲल्युमिनियमचा धातूपाषाणचा फॉर्म्युला हा नसतो गड्या, हा नसतो. याचा फॉर्म्युला काय असतो Al2O3.NH2O हा फॉर्म्युला असतो. तो हे पहिले जे काय चुकलेला आहे, तुम्हाला योग्य विधान ओळखायचं आहे. ठीक आहे. सायडेराईट हा ॲल्युमिनियमचा खनिज क्षार आहे. सायडेराईट बघा बरं का, सिडेराईट म्हणतो त्याला आपण. सायडेराईट किंवा सिडेराईट. हा सिडेराईट सांगा बरं का. हा सिडेराईट जो काय आहे कुठे दिसायला भेटतो यादीमध्ये जा. लोखंडात.
लोखंडाचा आहे, राईट की नाही. तो सिडेराईट जो काही आहे तो लोखंडाचा आहे. इथं दिलं आहे बघा, सिडेराईट, आयरन पायरेट. आयरन पायरेट FeS2 कशासारखा असतो? आयरन पायरेट FeS2 हा सोन्याचा आपलं लोखंडाचा ओर आहे. आयरन पायराईट जो काही आहे तो आयर्नचा ओर आहे जो सोन्यासारखा दिसतो, त्यामुळे आयरन पायरेटला काय म्हणतो आपण? हे म्हणतो त्याला गोल्ड फुल्स, राईट का. सो मूर्खाचे सोने, फुल्स गोल्ड, FeS2. तर मग आता याचं उत्तर काय आलं बरं का? तो लोखंडाचा आहे. आता इथं काय मी म्हणलं होतं, इथं काय म्हणलं होतं बरं का? इथं बघा, ॲल्युमिनियमचा धातूपाषाण हा चुकला. साईडनंतर काय? सिडेराईट हा ॲल्युमिनियमचा खनिज क्षार आहे, चुकलं. तो A आणि B दोघं चुकलेला आहे. तो अ आणि ब दोन्ही नाहीत. अ आणि ब दोन्ही नाहीत. याचं ऑप्शन 4, 5चं ऑप्शन 4 बरोबर. ठीक आहे, चला पुढे. आता ड्युरॅनियम, ड्युरा ॲल्युमिनियम. तो ड्युरा ॲल्युमिनियम जे की एक मिश्रण असतं, ड्युरा ॲल्युमिनियम, राईट का. सो ॲल्युमिनियमची ड्युरेबिलिटी वाढवण्यासाठी एक मिश्रण तयार करतात, एक अलॉय तयार करतात. सो ॲल्युमिनियमची ड्युरेबिलिटी वाढवण्यासाठी एक अलॉय तयार करतात, त्याला ड्युरा ॲल्युमिनियम म्हणतात. काय म्हणतात त्याला? ड्युरा ॲल्युमिनियम, किंवा त्याला ड्युरॅनियम पण म्हणतात. तो बरेचसे नाव आहेत ते बघा इथे दिलेत खाली. इथं लक्ष द्या. तो बघा कुठे गेलं गड्या ते, दिस. सो ड्युरा ॲल्युमिनियम अल्सो कॉल ॲज अ ड्युरा ॲल्युमिनियम, राईट का. किंवा ड्युरा ॲल्युमिनियम किंवा ड्युरलम पण म्हणतात, किंवा ड्युरल पण म्हणतात. तो ड्युरल म्हणतील, राईट का. ड्युरलम म्हणतील, ड्युरा ॲल्युमिनियम म्हणतील, याचे सगळे नावं त्याला दिलेले आहेत. हे एक काय आहे? एक अलॉय आहे. हे काय आहे? एक अलॉय आहे. आणि हे अलॉय कशापासून बनत असं बरं का? सो ट्रेड नेम ऑफ वन अर्लिस्ट हार्डनेबर ॲल्युमिनियम अलॉय. दिस टर्म इज कॉम्बिनेशन ऑफ दिस. ओके. तो या हे कशापासून बनलं आहे बरं का? आता बघा, सो ड्युरॉल इज अ हाय स्ट्रेंथ लो वेट अलॉय इज मेड अप फ्रॉम द ॲल्युमिनियम, कॉपर आणि मॅग्नेशियम. ॲल्युमिनियम, कॉपर आणि मॅग्नेशियम यांचं प्रमाण आपल्याला त्याच्यामध्ये दिसायला भेटत असते. सो ॲल्युमिनियम, कॉपर आणि मॅग्नेशियम या तिघांपासून, ॲल्युमिनियम, कॉपर, मॅग्नेशियम या तिघांच्या मिक्सचरपासून जो काही आहे आपला ड्युरा ॲल्युमिनियम बनत असतो. ठीक आहे, चला सांगा मग आता, ड्युरा ॲल्युमिनियम हे अलॉय कोणत्या धातूपासून बनलेलं असतं? आता इथं 4, 5, 5 दिलेले. तो बघा बरं कोणतं उत्तर असेल आता इथं. इथं उत्तर काय असेल? याला हॅच दिलेला आहे, याला हॅच दिलेला आहे बरोबर. याला हॅच का दिलेला असेल तुम्हाला पण कळालं असेल. तर याचं उत्तर जे काय आहे? ॲल्युमिनियम, कॉपर आणि मॅग्नेशियम हे फक्त एवढं 3च पाहिजे होतं, राईट की नाही. एवढं 3च पाहिजे होतं, त्यामुळे याला हॅच दिलेला आहे. कॅल्शियम आणि झिंक पण ॲड करून दिलेला आहे, त्यामुळे हा क्वेश्चन हॅच आलेला आहे. लक्षात राहू द्या. ड्युरा ॲल्युमिनियम कशापासून बनवतात? तो ॲल्युमिनियम, कॉपर अँड मॅग्नेशियमपासून बनवतात. लक्षात ठेवाय, ठीक आहे. आणि हा क्वेश्चन चुकलेला इथे हॅच दिलेला आहे. पुढे जाऊ. त्याला सांगा रे, ब्रास कशापासून बनतो रे? कॉपर आणि टीन. कपटी, राईट का. कपटीवरून. सो कपटी 90 and 10%, राईट का. कॉपर आणि टीनपासून. कॉपर 90% असतो आणि टीन 10% असतो. ही बात तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे, ठीक आहे. तर पुढे जाऊ बरं का. सो ब्रास हा मिश्र धातू खालीलपैकी कोणत्या घटनेपासून बनले असतो? सो कॉपर 90 आणि टीन 10%. एकदा कोणतरी चेक करा बरं का गुगलवर जाऊन पटकन रे. ब्रास अलॉय जो की आहे पर्सेंटेज पण बघा, पटकन बघा बरं कोणतरी. बरोबर आहे का? कारण की या ठिकाणी ऑप्शनमध्ये ना बी दाखवत आहेत ना ते. सो बी दाखवत आहेत, एकदा चेक करा तुम्ही. काय रे, मिळालं का उत्तर? 66% कॉपर अँड 34% झिंक. चुकतंय ना ते. इथं 90 जे ना हे 10वीच्या पुस्तकात आहे. सो 10वीच्या पुस्तकामध्ये हे जी तुम्हाला माहिती दिली ना मी, ही 10वीच्या पुस्तकामध्ये तो आलाय फॉर्म्युला बघा. माझ्याकडे पुस्तक पण आहे. कॉपर अँड झिंक दिलंय. कॉपर आणि झिंक कुठे गुगलवरती का? हो, ब्रास कॉपर आणि झिंक आहे. मग उलटं झालं आपल्याकडून. मग कॉपर आणि टीन. आपल्याकडून उलटं झालं. आता इथं बघा, इथं काय मेन्शन केलं आहे? ब्रास आहे, ब्रास. आपली माहिती जी ना उलटी झाली जरा. आता बघा इथं वाचून दाखवतो तुम्हाला मी. ब्रॉन्झ इज अ अलॉय ऑफ द 90% कॉपर अँड 10% टीन. म्हणजे उलटं झालं आपल्याकडून. ब्रॉन्झ येतो, तो ब्रॉन्झ झाला, उलटं झाला आपल्याकडून. तेव्हा पण माहिती उलटी घेतली गेली. याच्यामध्ये जे ना 90% कॉपर आहे आणि 10% टीन आहे, राईट का. हे ब्रॉन्झ आहे. आणि ब्रासमध्ये काय असतं? आता ब्रासमध्ये काय असतं बरं का. सो ब्रास कुठे दिला आहे का इथं? ब्रास बघू द्या बरं का. होमोजिनियस मिक्सचर फॉर्मेट अलॉय ब्रॉन्झ दिला आहे, ब्रॉन्झ दिलेला आहे. ब्रासबद्दल काय असेल मग आता? बरोबर आहे ऑप्शन बी. मग ब्रॉन्झमध्ये 80% कॉपर आणि 20% झिंक. एकदम बरोबर आहे हे लक्षात घ्या. मी तिघा अलॉय पुन्हा सांगून देतो. तो पहिले जे काही आपला एक अलॉय चुकलेला आहे अगोदरच, ठीक आहे. तो आपण अगोदर अलॉय जे काही घेतले रिव्हिजनमध्ये पण चुकवलं आहे आणि याला पण चुकवलं आहे, पण त्याला आपण दुरुस्त करू शकतो. एक मिनिट. पुस्तकात जे काही आहे पुस्तकात पण त्यांनी ते दिलं होतं, पण मी घाई गडबड करून टाकली. तुला का पहिले जे ना, पहिले मी सांगतो ब्रासबद्दल.
ब्रास. तर ब्रासमध्ये 80% कॉपर अँड 20% झिंक. ठीक आहे. कशामध्ये? ब्रासमध्ये. ब्रांजमध्ये काय असतं? ब्रांज आपण कोजी म्हटलं होतं बघा, कोजी, राईट ना? ते उलटं झालं सगळं, ते उलटं झालं. तो कोजी जे की आपण म्हटलं होतं ना, कोजी, ते उलटं झालं. गेले 88 आणि 12 आहे ब्रॉन्झ मध्ये, कॉपर आणि झिंक 88% आणि 12%. हां. तो मग कॉपर आता आणि 3 असेल ना ऑप्शन जी की आहे याचं ब्रॉन्झ मध्ये. ब्रॉन्झ विचारले ना तुम्हाला. तो काय विचारले आता? ब्रास विचारले, ब्रास. तर ब्रासमध्ये काय असतं? कॉपर आणि झिंक असतं, राईट. आणि उत्तर काय असणार त्याचं? 20 आणि 80%, राईट का? तो सरासरी तुम्हाला जावं लागेल, कारण की कोणतेही नाही असं नाही ना उत्तर तिथं, राईट का? तुम्हाला जावं लागेल बरोबर. सो कॉपर ब्रासमध्ये काय असते? ब्रास इज इक्वल टू कोजी. कोजी म्हणायचं, कोजी. तो ब्रासला कोजी म्हणा आणि ब्रांजला काय म्हणा? ब्रांजला कपटी म्हणा. ठीक आहे. तो कपटीमध्ये 90% कॉपर आणि 10% काय असते? टीन असतं. ओके. अशा पद्धतीने गोष्ट लक्षात ठेवा. आता स्टेनलेस स्टीलचं सांगा बरं का. स्टेनलेस स्टीलमध्ये काय काय होतं? स्टेनलेस स्टीलमध्ये आम्ही पुस्तकातून तुम्हाला सांगितलं होतं 74% आयन असतं, 18% क्रोमियम असतं, राईट. जवळ 74% आयन, 18% क्रोमियम हे दोन नेहमी असतात. परंतु तिसरा जो काही आहे ना, तिसरा व्हॅरी करता येत असतो. तो तिसरा जे काही, जर तुम्हाला चांगली क्वालिटी पाहिजे असेल तर तुम्ही काय ॲड करतात? तर त्यामध्ये निकेल ॲड करतो आपण. निकेल महाग असतं, हे तुम्हाला अगोदर पण सांगितले, बरोबर. सो तिसरा तुम्ही निकेल ॲड करणार. निकेलसोबत मग दुसरे काही कार्बन पण ॲड करतात, बरोबर का. तो 74% आयन, 18% क्रोमियम, राईट. आणि उरलेले जे काही आहेत आपण 8% कार्बन वगैरे ॲड करतो. 8% कार्बन ॲड करणार किंवा मी दुसरा निकेल पण ॲड करणार. तो सगळ्यात बेस्ट जर का तुम्हाला स्टेनलेस स्टील जर का पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये काय असायला पाहिजे? त्याच्यामध्ये लोखंड असायला पाहिजे, त्याच्यामध्ये क्रोमियम असायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये निकेल असायला पाहिजे. परंतु जर का पैशाचा जर प्रश्न असेल तर आपण काय करू शकतो? लोखंड, क्रोमियम किंवा कार्बन आपण ॲड करू शकतो किंवा दुसरे पण घटक ॲड करता येतात. ठीक आहे. तर मग आता हे दोघं जे की याला व्यवस्थित दुरुस्त करून घ्या. पुढे जाऊ. खालीलपैकी कोणत्या धातुकेमध्ये तांबे आणि लोखंड आहेत? खालीलपैकी कोणते धातुके, ओवर वगैरे असेल ते, तांबे आणि लोखंड आहेत? नंतर मॅलचाईट, नंतर चाल्कोपायरेट, चाल्कोसाईट आणि अझुराईट. आता प्रश्न काय प्रकारे काय मेन्शन केले? कोणते धातुकेमध्ये तांबे आणि लोखंड आहे? तांबे आणि लोखंड आहे म्हणजे असा कोणता ओर आहे की त्याच्यामधून आपण काय करू शकतो? पायरेट आहे का? पायरेट बी नाही ना. तांबे आणि लोखंड बघा बरं का, आपल्या यादीमध्ये जाऊ आपण. कोणत्या ओरमध्ये Fe आणि Cu आहे? Fe आणि Cu कोणत्या याच्यामध्ये बघा बरं रे? कॉपर पायरेट. FeCu कॉपर पायरेटमध्ये, बरोबर. अजून बघा बरं दुसरं कोणत्या दिसायला भेटते का? इथं पण आहे कॉपर पायरेटच इथे. ठीक आहे. कॉपर पायरेटच्या ठिकाणी दिसायला भेटते, दुसरं कुठेच नाही. किती आहे क्वेश्चन? तो 8 नंबरचा क्वेश्चन. सो 8 नंबरचा क्वेश्चनचं उत्तर 2 दिलं यांनी. 2 म्हणजे काय? चाल्कोपायरेट. चाल्कोपायरेट म्हणजे पायरेट उत्तर आपल्याला पाहिजे होतं की नाही. तो चाल्कोपायरेट म्हणतात. बघ लक्षात घ्या. पायरेट तुम्ही ओळखून घेतलं ना, पायरेट तुम्ही ओळखलं ना, तो चाल्कोपायरेट. आता बघा बरं का, चाल्कोपायरेट आपल्या यादीमध्ये कुठे आहे का? नाही. पायरेट वळून तुम्ही लक्षात घेतलं की पायरेटमध्ये ना कोणता? कॉपर पायरेट झाला. चाल्को पायरेट जो घ्याला त्याच्यामध्ये कॉपर आणि फेरस असतं गड्या. ओके. जर फक्त पायरेट म्हटलं तुम्हाला तर FeSO2 असतो. जर कॉपर पायरेट म्हटलं तर CuFeSO2 असतो. आता हा जो काही चाल्को पायरेट आहे, या चाल्को पायरेटचा मिनिंग मे बी कॉपर पायरेट होत असावा. एकदा चेक करून घ्या. इथं आहे का चाल्को पायरेट कुठे? बघा बरं का, एवढ्या यादीमध्ये नाही आहे ना. ठीक आहे. तर याचं उत्तर चाल्को पायरेट ऑप्शन बी दिलेलं आहे. कुठे गेलं ते? हां. तो खालीलपैकी चाल्को पायरेट जी काय ऑप्शन बी इज अ करेक्ट. 8 नंबर ऑप्शन बी. चला पुढे जाऊ. पुढचं काय बरं का? स्टेनलेस स्टीलचे कशाचे संमिश्र आहे? स्टेनलेस स्टीलमध्ये सगळ्यात महत्त्व लोखंड असायला पाहिजे. 74% लोखंड, नंतर किती रे? 74% लोखंड, 18% क्रोमियम. हे 2 तर असायलाच पाहिजे. आता कुठे बरं का? लोखंड इथं पण आहे, क्रोमियम पण इथं आहे. लोखंड क्रोमियम आहे, इथं निकेल आहे, इथं कोबाल्ट आहे. आता कोणाला घेऊन चालणार तुम्ही? आता बघा इथं तर लोखंड आणि क्रोमियम पाहिजे होतं, हे तर चालणार नाही, हे पण चालणार नाही, राईट का? सो देअरफॉर काय उत्तर असणार आहे? ऑप्शन बी. सो ऑप्शन बी 9चं उत्तर काय असणार आहे? 2. तुम्हाला जर प्युअर स्टेनलेस स्टील जर का पाहिजे असेल तर लोखंड, क्रोमियम आणि निकेल पाहिजे. म्हणजे जर का तुमच्याकडे निकेल जर का नसेल तर तुम्ही दुसरे ॲड करू शकतात. सो लोखंड, क्रोमियम आणि दुसरं काहीतरी असायला पाहिजे. ठीक आहे. तर त्याच्यानुसार आपण हे बघितलेलं आहे. नंतर पुढे 9चं झालं. चला सांगा बरं का रे याचं उत्तर. इलेक्ट्रिकल हिटिंग इलेमेंट साधारणतः कोणत्या धातूपासून बनवलेले असतात? इलेक्ट्रिकल हिटिंग इलेमेंट साधारणतः कशापासून? निक्रोम. आलं लक्षामध्ये? तो जे हीटर वगैरे असतात, निक्रोम हे एक अलॉय आहे. निक्रोम हे अलॉय कशापासून बनलेले बरं का? निकेल आणि क्रोमियम. तर निकेल आणि क्रोमियमपासून बनलेला जो की हा निक्रोम आहे, हा याचं रेजिस्टन्स जास्त असल्या कारणाने याला हिटिंगच्या याच्यामध्ये वापरत असतो. जसं की आपल्या याच्यामध्ये हीटरमध्ये वगैरे आपण यूज करत असतो. तो निक्रोम. नायक्रोम म्हटलं इथं, राईट का? नायक्रोम म्हटलं, निक्रोम वाचू शकतात. पुढे
विजेचे उपकरणं व स्वयंपाकातील भांड्याचे हँडल जे काही आहे, जसं की कुकरचं हँडल वगैरे असतात त्या बनवितात, ते बॅकेलाइट पॉलिमर कशापासून तयार झालेले असते? ते फिनॉल आणि फॉर्मॅल्डिहाइडपासून बनलेले असते. कशापासून बनतात ते? सो फिनॉल आणि फॉर्मॅल्डिहाइड. सो फिनॉल आणि फॉर्मॅल्डिहाइडपासून तयार होत असतात ते लक्षात घ्यायचं. तर विजेचे जेवढे काही उपकरणे असतील, आता आपल्याला माहिती आहे विजेचे उपकरणं म्हणतोय बरं का मी तुम्हाला. वायर जे काही असते, त्या वायरला कोटिंग म्हणून काय असते बरं का, सांगा रे. जी घरामधली वायर असते त्याला कोटिंग काय असते? कशाची कोटिंग असते? घरामधल्या वायरिंगची पीव्हीसीची कोटिंग असते. याच्या अगोदर क्वेश्चन आलेला आहे. पीव्हीसीची कोटिंग असते, बरोबर. पीव्हीसीची कोटिंग असते. पण इथं काय म्हटले तुम्हाला? ॲप्लियन्स म्हटलेले. ॲप्लियन्स म्हणजे काय बरं का? समजा फ्रीज असेल, फ्रीज असेल. आता हे पण एक इलेक्ट्रिकल ॲप्लियन्स झालं. तर फ्रीजचं जे काही फ्रीज कशापासून बनलेली, ती कशापासून बनलेली असते? फॉर्मॅल्डिहाइड आणि फिनॉलपासून. तो फिनॉल आणि फॉर्मॅल्डिहाइडपासून तयार झालेले असतात. एकतर ते विजेचे उपकरणं किंवा स्वयंपाकघरातील जे काही भांड्याचे हँडल वगैरे असतात ना, कुकरला ते हँडल वगैरे, ते फिनॉल आणि फॉर्मॅल्डिहाइडपासून तयार होत असतात. माहितीसाठी लक्षामध्ये ठेवा. पुढे जाऊया. आता तुम्हाला प्लॅटिनम, सोने, तांबे आणि शिसे चढत्या घनतेनुसार, चढत्या घनतेनुसार म्हणजे काय? डेन्सिटी राईज होत जाईल अशानुसार तुम्हाला असायचं आहे. तुम्हाला मी काय सांगितले बरं का रे पिरियोडिक टेबलमध्ये ॲटॉमिक रेडियस सांगितले, मेटॅलिक कॅरेक्टर सांगितले, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर सांगितले, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह, इलेक्ट्रोनिगेटिव्ह सांगितले. मी डेन्सिटी सांगायचं राहून गेलो. मी डेन्सिटीबद्दल सांगून देतो, लक्षात घ्या आता. डेन्सिटी पहिले मी तुम्हाला विचारतो, तुम्ही मला सांगा. जर समजा हा ग्रुप आहे, जर ग्रुप मी टॉपपासून बॉटमपर्यंत जर काय येत गेलो तर काय वाढतं बरं का, सांगा रे. टॉपपासून बॉटमपर्यंत जर का आपण आलो तर काय वाढतं रे? तुम्ही म्हणणार मेटॅलिक कॅरेक्टरिस्टिक वाढते, बरोबर. मेटॅलिक कॅरेक्टरिस्टिक वाढते, बरोबर. 2 नंबर म्हणणार तुम्ही की ॲटॉमिक रेडियस जी काही ती ॲटॉमिक रेडियस पण वाढते, एकदम बरोबर. ॲटॉमिक रेडियस पण वाढते. नंतर जर तुम्ही बघायला गेलात तर काय बरं का, मेटॅलिक कॅरेक्टरिस्टिक वाढतं म्हणजे इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी पण वाढत असते, बरोबर. आता लक्षात घ्या, जर का समजा इलेक्ट्रिक जो की रेडियस आहे ॲटॉमिक रेडियस जर का वाढत गेली तर डेन्सिटी सुद्धा काय होणार आहे? खाली जात असताना वाढते, लक्षात घ्या. तो टॉपकडून बॉटमकडे येताना डेन्सिटी काय होत असते? डेन्सिटी वाढत असते. लक्षात राहील का रे? ग्रुपमध्ये, राईट. तो ग्रुपमध्ये टॉपकडून बॉटम येताना डेन्सिटी वाढत जात असते, डेन्सिटी वाढत जाणार आहे, ठीक आहे. आणि आता बात उरली याची पिरियडची. तर पिरियड, एकूण पिरियड किती असतं सांगा रे? टोटल नंबर ऑफ द पिरियड एकूण 7 पिरियड असतात. आता तुम्ही इकडून इकडे जाणार, तो लेफ्ट टू राईटकडे तुम्ही जेव्हा जाणार तर ॲटॉमिक रेडियस काय होत जाते? कमी होत जाते. ॲटॉमिक रेडियस कमी होत जाते. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जी काय आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढत जात असते. मेटॅलिक कॅरेक्टर वाढत जात असतं, राईट का. नॉन मेटॅलिक कॅरेक्टर वाढत जात असतं. मेटॅलिक कॅरेक्टर कमी होत जात असतं. या सगळी बाता तुम्हाला अगोदर सांगितलेल्या आहे. आता लक्षात घ्यायचं, जेव्हा तुम्ही लेफ्ट टू राईट जाणार तो लेफ्ट टू राईट जात असताना डेन्सिटी जी काही आहे ती डेन्सिटी कमी होत जाते. डेन्सिटी काय होत जाते? कमी होत जात असते. काही कारण आहे का याच्यासाठी? बघा बरं का, लेफ्ट टू राईटकडे जाताना डेन्सिटी जी काही आहे ती कमी होत जाते. लेफ्ट टू राईटकडे जाताना जे काही डेन्सिटी आहे ती काय होत जाते? कमी होत जाते. तर तुम्ही त्या माहितीसाठी लिहून घ्या, लक्षामध्ये ठेवा तेवढं. आता बघा बरं का, आपण एक बात बघू आता काय बरं का. तर बघा, आता हे एवढे तुम्हाला दिलेले आहेत. सगळ्यात अगोदर तुम्हाला माहीत असायला पाहिजे, सीसीला आपण काय म्हणतो? लीड. सीसीला काय म्हणतो आपण? लीड म्हणजे लीड कशाने दाखवतात? पीबीने दाखवतात, आय थिंक, राईट का. तो लीड जी काय आहे पीबीने दाखवतात, ओके. तर शिसे म्हणजे ज्याला आपण लीड म्हणतो आणि जे पीबीने दाखवत असतो तो शिसे. आता तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे काय बरं का, कॉपर कुठे असतो बरं का रे? कॉपर असतो स्कटी वक्रमन फेकोनी कुजनी. तो ट्रान्झिशन याच्यामधली जी पहिली लाईन आहे त्याच्यामध्ये कुठेतरी कॉपर आहे, बरोबर. इथं कुठेतरी कॉपर आहे. आणि याच्या पुढे जर गेलात स्कटी वक्रमन फेकोनी कुजनी, याच्या पुढे काय असतं बरं का रे? याच्या पुढे जर बघायला गेलात तर इथून बोरानचा ग्रुप असतो. बोरान झाला तो बोरान, कार्बन, नंतर पुढे काय नायट्रोजन, ऑक्सिजन असे असतात या ठिकाणी. आणि बोरानच्या खाली काय असतो? बेंगन, आलू. म्हणजे याच्या पुढे काय असणार? आलू. बेंगन, आलू, गाजर इन थैला अशा पद्धतीने दिसायला भेटणार आहे. सो बेंगन, आलू, गाजर इन थैला. इथं काय असणार आहे? इथं जर बघायला गेलात, काशी गेले संत प्रभू म्हणजे इथं कुठेतरी प्रभू येईल. याचा अर्थ असा आहे की कॉपर सगळ्यात वरती आहे, हा सगळ्यात खाली. म्हणजे कॉपरची डेन्सिटी. आणि तुम्हाला माहिती आहे ना, हे प्लॅटिनम आणि सोने जे काही एका लाईनमध्ये कुठेतरी येतात. इथं प्लॅटिनम येतो आणि इथं सोने येतो. तो प्लॅटिनम इथं आहे, सोने इथं आहे, कॉपर इथं आहे आणि ते कुठेतरी आपला काय लीड आहे. आता आपल्याला लावायचे गड्या क्रम लावायचे. हो बघा बरं का, आता क्रम जर लावायला गेलात तर तुम्हाला चढत्या क्रमाने लावायचं आहे. म्हणजे सगळ्यात खाली कोण असेल? सगळ्यात खाली तांबे असेल. तांबे म्हणजे काय? क. आता क तर 2 ठिकाणी गड्या, क तर 2 ठिकाणी, बरोबर. तो क 2 ठिकाणी आहे. आता तुम्हाला बघावं लागेल, क 2 ठिकाणी आहे, बरोबर आहे, ठीक आहे. समजा इथं पीबी आहे, इथं पीबी असेल, याच लाईनमध्ये कुठेतरी पीबी, आपल्याला आठवत नाही समजा, पण याच लाईनमध्ये कुठेतरी पीबी आहे. आणि तुम्हाला जर का विचारलं मी, इथे प्लॅटिनम असतो, इथे सोनं असतं आणि इथं काय असतो? पीबी असतो समजा. तर सांगा बरं का, तिघांमध्ये डेन्सिटी कोणाची जास्त असेल? प्लॅटिनमची, राईट का. सो प्लॅटिनमची डेन्सिटी जर का जास्त असेल तर मग आता आपण काय, पहिले आला कॉपर.
राईट का. आणि सगळ्यात इकडे काय असणार आहे प्लॅटिनम, इकडे काय असणार आहे प्लॅटिनम. आणि 2 नंबर काय असणार इथं असणार आहे सोना, राईट का. सोना इज नथिंग बट दी AU. आणि इथं काय असणार आहे आता PB. सो देअरफॉर असा क्रम असायला पाहिजे, असा क्रम असायला. म्हटलंय ना, इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये म्हटलंय ना. हां, मग इन्क्रीजिंग ऑर्डरने म्हणलंय ना, इन्क्रीजिंग ऑर्डरने रचायचं ना. मग आता इन्क्रीजिंग ऑर्डर म्हणजे काय बरं का, कमी त्याच्यापेक्षा जास्त, सगळ्यात कमी, मग जास्त, मग जास्त, मग जास्त. हां मग जास्त जास्त, राईट ना. मग सगळ्यात कमी, मग जास्त, त्याच्यापेक्षा जास्त आणि त्याच्यापेक्षा जास्त. आलं लक्षात. तर अशा पद्धतीने तुम्ही डेन्सिटी राहत. मग सगळ्यात जास्त डेन्सिटी प्लॅटिनमची आहे. मग डेन्सिटी जर समजा आता बघा, सो चढत्या घनतेनुसार रचा, कमी जास्त जास्त जास्त. मग सांगा बरं का कोणता ऑप्शन बरोबर असणार आपला. बघा हां, तो पहिले लावतो मी कॉपरला. तो कॉपरला पहिले लावला, ओके. कॉपरचा जो काही आहे क आला. नंतर 2 नंबर लावायचं मला शिसेला, तो ड. शिसे इथं पण ड आहे, इथं पण ड आहे गड्या, राईट. आता मला 3 नंबरला लावायचा आहे सोन्याला. तो सोनं कुठे, ब. तो ब कुठे, ऑप्शन ए, राईट का. तो आपला काय असणार आहे ऑप्शन 1. ऑप्शन 1 जो काही आहे आपला बरोबर राहणार आहे. लक्षात ठेवा रे. म्हणून आवडतं साधने किती पाठ पाहिजे. मी तुम्हाला अगोदरच बोललो होतो की नाही, प्लॅटिनम, सोना आणि बाकीचं तिकडचं हे सगळं पाठ पाहिजे. स्कटिवक्रमण, फेकोनी, कुजनी तो वाला पण पाठ पाहिजे. आणि एक वाला सांगितला घनतेचा, तो पण लक्षात ठेवा. तुम्हाला सगळे क्वेश्चन सॉल्व्ह होतील, ठीक आहे. आता पुढे जाऊ बरं का. तर झालेत का. हां, कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो. सांगा रे, कोणता धातू रोखतो इंग्रजीमध्ये सांगा मला. कोणता धातू आयनचं एकदम परफेक्ट जास्त टाईमसाठी हे रोखतो. झिंक. त्याला काय म्हणतो आपण Zinc. प्रोसेसला, गॅल्व्हनायझिंग, राईट का. ज्याला आपण मराठीत जस्त म्हणतो, ओके. तर पुढे जो बरं का, लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार जो काही असतो तो रॉट आयर्न असतो. रॉट आयर्न जो काही आहे तो रॉट आयर्न लोखंडाचा सगळ्यात शुद्ध प्रकार असतो, ठीक आहे. तो 14 नंबर, 14चं 2 रॉट आयर्न, ओके. लक्षात ठेवा ही बात. पुढे, खालीलपैकी कोणते धातू नैसर्गिकरित्या स्वतंत्र व मूळ स्थितीमध्ये आढळतात. सांगा बरं का रे. सिल्वर आणि प्लॅटिनम. ठीक आहे. तो सिल्वर आणि प्लॅटिनम कुठे आहे, हा PT, राईट का. गोल्ड आणि प्लॅटिनम जे काही आहे ते आपल्या फ्री स्टेटमध्ये सापडत असतात. तर अशा पद्धतीने आपण जे काही आहे आपलं धातू साधिके, ज्याला ओव्हर अँड मेटलर्जी आपण म्हणू शकतो, ते आपण कव्हर केलेलं आहे. तो फुल्स ऑफ गोल्ड जे काही याला आपण म्हणतो. पुढे जर गेला तर काय बरं, तो एक मला एकदा चेक करून घेऊ द्या बरं का, ती डेन्सिटीचं क्वेश्चन येतो. हां बरोबर, ठीक आहे. हे बघा, इन्क्रीजिंग ऑफ डेन्सिटी असं तुम्हाला क्वेश्चन येईल, तर लक्षात राहू द्या ते. आता बघा हे काय बरं का, हाय ली ना केरब केसोफार, राईट का. याची डेन्सिटी कमी आहे, सगळ्यात जास्त इथं डेन्सिटी वाढत जाते, ओके. सो हाय ना केरब केसोफार अशा पद्धतीने येणार येते. तर कुठपर्यंत गेले तुम्ही, ऑप्शन दोघं सारखेच आहेत ना. हे बघा, हाय लीना के रब केसोफार. आता इथे ना आहे बरं का. आता तुम्हाला मी प्रश्न विचारतो, हा क्रम बरोबर आहे. चला चेक करा बरं का कसा बरोबर आहे. आपण बघू हां, एकदा चेक करून बघू. समजा हाय ली ना के रब केसो, ठीक आहे, केसो फार समथिंग काहीतरी. हां, नंतर पुढे इथून सुरू होतो तो भीम जी के सर बा रा रेडियम, ओके. इथपर्यंत. मग आता आपल्याला विचारलं इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये, ठीक आहे. मग सगळ्यात अगोदर काय येईल बरं का रे आता, दिलेलं आहे आता. आणि पुढे के कुठे, भीमजी के सरबारा, ओके. आता ॲक्च्युली जे ना हा क्रम जो काही आहे हा क्रम चुकलेला असायला पाहिजे मग. कारण की लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम आणि CS असं असायला पाहिजे माझं तरी मत आहे, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ डेन्सिटीनुसार. कारण की ग्रुपमध्ये जर का गेला तर इथं अशा पद्धतीने तो वाढत जात असतो ग्रुपमध्ये, ओके. याचं उत्तर जे की ना B असायला पाहिजे. सो इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ डेन्सिटी याचं B असायला पाहिजे. मी तुम्हाला जो पॉईंट सांगितला आहे तो पॉईंट तुम्ही तसाच लक्षात घ्या. परीक्षेमध्ये उदाहरण आल्यावरती त्याला तसं सॉल्व करा. आणि हेच क्वेश्चन पुन्हा पुन्हा रिपीट बनतात, चेंज करतील किंवा त्याच्याबद्दल काहीतरी इकडे तिकडे करून टाकतील ते, ठीक आहे. पुढे काय बाकी आहे आता, निकेल क्रोमियम झाला. हे डेन्सिटी वगैरे दिले बघा. ही कॉपरची डेन्सिटी 8.96 आहे सगळ्यात कमी, राईट. सिल्वरची डेन्सिटी 19.3 दिलेली आहे. प्लॅटिनमची 21.4, सो एक प्लॅटिनमची सगळ्यात जास्त आहे. नंतर गोल्डची 2 नंबर आहे, राईट. आणि नंतर लीडची असेल काहीतरी, लीडची बघा मी ते लीडच्या नादात अँटीमनी शोधून टाकलं, ठीक. तर अशा पद्धतीने जे काही आहे आपलं धातू आणि धातू साधिके पण संपलेलं आहे. तो ट्राय केला आपण कमसे कम, म्हणजे जेवढे काही परीक्षेमध्ये आलेले ते सगळे सॉल्व करायचा प्रयत्न केलेला आपण, ठीक आहे. तो इथं आपण आता थांबून घेऊया.